राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सुरेश धस यांना थेट इशारा दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे मुंडे निशाण्यावरती आले। धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलाय। मात्र सुरेश धस यांनी मुंडेंच्या कुटुंबावरती केलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक झाले। कराडच्या आहारी गेल्यामुळे मुंडेंचं कुटुंब नाराज असून ते त्यांच्यासोबत राहत नाही असा आरोप धसांनी केलेला। यावरून मुंडेंनी पोस्ट करत माझ्या जन्मदात्या आईवरती असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कोणी करत असेल तर हे स्वीकारणं आणि गप्प राहणं अशक्य आहे असं म्हणत धसांना थेट इशारा दिलाय। तर नेमकं मुंडेंनी काय म्हटलं आपण बघूया। परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचं नूतनीकरण सुरू आहे। मी माझी आई कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून नाथरा या गावात स्थलांतरित झालोय। तिथेच राहत आहोत ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे। ज्यांनी आरोप केले त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असं सांगितलंय। काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असं सांगितलं आणि खोटे आरोप केले। माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात। हेही सर्वांना माहिती आहे, मात्र त्याबाबत ही चुकीचे आरोप केले गेलेत। धनंजय मुंडेंचं ट्विट आपण पाहतोय। तर राजकीय सामाजिक जीवनात माझ्यावरती खोटे आरोप झालेत। माझा आजार, आरोग्यावरती शंका निर्माण केल्या गेल्या ते सुद्धा मी सहन केलं। धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण सध्या बघतोय। मात्र माझ्या आईवरती आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल तर हे स्वीकारणं गप्प राहणं अशक्य आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी ट्विट केलंय। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवरती पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती असं म्हणत तिघांना अटक होणार नाही, कारण तसं झालं तर त्यांचे फोन जप्त होतील आणि मग त्यामागे मंत्री धनंजय मुंडे हे आहेत हे स्पष्ट होईल असं दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे आणि सारंग आंधळे अशी नावं घेतली आहेत। एका माणसाने सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून हे तिघे काम करत असल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। याबाबत पोलिसांनी तपास करावा असंही त्यांनी म्हटलंय। अंजली दमानिया यांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण बघूया। मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून व्हॉट्सअॅपवरती संपर्क ठेवून खालील माणसं काम करत होती। यामध्ये एक शिवलिंग मोराळे ज्यांनी स्कॉर्पिओ मधून कराडला सीआयडी ऑफिसमध्ये आणलं। 2 बालाजी तांदळे ज्यांनी पोलिसांना घेऊन आरोपींचा शोध घेतला आणि 3 सारंग आंधळे माहिती देणे म्हणून यांना अटक होणार नाही, कारण तसं झालं तर त्यांचे फोन जप्त होतील आणि मग त्यामागे मंत्री धनंजय मुंडे आहेत हे स्पष्ट होईल अशा प्रकारचं ट्विट दमानिया यांनी केलेलं आहे। तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे हेच मुख्य आरोपी असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। खंडणी आणि हत्येचा कट परळीतील धनंजय मुंडेंच्या कार्यालयातच ठरला। दुसरी बैठक मुंबई बंगल्यावरती झाली असा आरोप त्यांनी केलेला आहे। कृष्णा आंधळेला फरार करण्यामागे मुंडेंचाच हात असल्याचं जरांगे म्हणतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना वाचवू नये, नाहीतर उद्या हाच तुमच्या समोर संकट बनून येईल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। याचा मुख्य मास्टर माइंड हा धनंजय मुंडे, मुख्य खंडणी मागायला लावणारा पण खून घडून आणणारा पण। त्यामुळे धनंजय मुंडेच्या कार्यालयात हा कट शिजला गेला। धनंजय मुंडे 302 मध्ये आला पाहिजे। फडणवीस साहेबांनी त्यांच्या सरकारला डाग लावून घेऊ नये। एक गुंड जो कुख्यात क्रूर असा गुंड आहे धनंजय मुंडे, याला पाठीशी सरकारनं घालू नये। कसलीही दयामाया फडणवीस साहेबांनी करू नये। नसता सरकारला 100% डाग लागणार याच्यात की त्यांनी एक गुंड वाचवला। तो आरोपी फरार त्यांनीच केलेला आहे। त्याजवळ सगळ्यात जास्त पुरावे धनंजय मुंडेने त्याला फरार केले। मोबाईलसुद्धा ते फेकून देणाऱ्या आरोपीचा धनंजय मुंडेकडेच आहे। आणि धनंजय मुंडेचे जवळपास घटनेच्या अगोदर 4 महिने ते आत्तापर्यंत सगळे CDR काढले पाहिजेत आणि CCTV फुटेज सगळे जप्त केले पाहिजेत गृह मंत्रालयाने। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 3 महिने पूर्ण झालेत। या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले होते।
ज्या खंडणी प्रकरणात माझ्या वडिलांचा जीव घेतला त्या खंडणीचे पैसे कोणाला पोहोचवले जात आहेत असा थेट सवाल वैभवी देशमुख हिनं केलेला आहे. देशमुख हत्याकांडाला 3 महिने पूर्ण. बारामतीत निघाला आक्रोश मोर्चा. वैभवी देशमुखचा थेट सवाल. माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती? 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी तुरुंगात आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत बारामतीत सर्वधर्मीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सहभागी झाले होते. कसबामधील शिवाजी उद्यानातून या मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले होते. ज्या खंडणी प्रकरणात माझ्या वडिलांना निर्घुणरित्या मारण्यात आलं ती खंडणी कोणाला जात होती असा थेट सवाल यावेळी वैभवीनं केला. माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये? आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे. तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं. हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल. या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारही आणि पुतळे युगेंद्र पवारही सहभागी झाले होते. मोर्चानंतर झालेल्या सभेत धनंजय देशमुख यांनी बीडमधील भयानक परिस्थिती बारामतीकरांना सांगितली. वाल्मिक कराडचं पहिल्यांदाच नाव घेत आमच्याकडील सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांना लवकरच देणार असल्याचं ते म्हणाले. ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत. ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होतंय, उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही ह्याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो. बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये. आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं. धक्का लागला तरी मर्डर होत लागतील या. आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. हत्येचा एक आरोपी कृष्णा आंधळे 90 दिवसानंतरही फरार आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय शिक्षा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती.